काशीसाठी इथं आलो. हे आजेसारखा मूर्ख माणसाकडे. मग ते वापस ब्राह्मण असणारा वापस काशीकडे निघाला. तुकोबरांनी त्यांचे पाय धरले, सांगितले, ए भूदेवा, तुम्ही इतक्या दुरून आलात, काशीवरून आलात, माझ्यावर नाराज झाला, ठीक आहे, पण माझी एक विनंती आहे की माझ्या घरी आलेला अतिथी हा बिनमुख जाऊ नये, म्हणून तुम्ही माझ्या घरी 2 घास जेवण करून जा. तुकोबरांची विनंतीला त्या ब्राह्मणाने मान दिला आणि तो ब्राह्मण थांबला. तुकोबरांनी त्या दोघांनी स्नान केले. तुकोबरांनी त्या दोघांनी जेवण केले. आता तो ब्राह्मण पुन्हा असणारा काशीकडे वापस निघाला. तुकोबरांनी अडवलं आणि सांगितलं, ए भूदेवा, तुम्ही इतक्या दुरून आलात, आता तुम्हाला वापस काशीला जायचे, म्हणून तुम्ही माझ्या घरी 10-5 मिनिटे विश्रांती करून जा. तुकोबरांनी ती विनंती केली आणि त्या विनंतीला त्या ब्राह्मणाने मान दिले आणि तो ब्राह्मण थांबला. तुकोबरांनी त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या बैठकीमध्ये तुकोबरांनी त्यांना आसन लावले आणि ते दोघे जणे झोपले. झोपल्याबरोबर घालू द्या बारा राहील निश्चिंती, बाहेर घालून निश्चिंत राहिलेले माणूस तुकोबरांनी अंग टाकून तुकोबरा